नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भूगोल विषयाच्या बोर्ड परीक्षेत नकाशा वाचन हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो. आज आपण या प्रश्नात 4 पैकी 4 गुण मिळवण्याची एक अचूक रणनीती पाहणार आहोत. नकाशा वाचन हे पाठांतराचे नव्हे तर केवळ निरीक्षणाचे कौशल्य आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिले हे लक्षात ठेवा की नकाशा वाचन करताना पाठांतर करण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त दिलेल्या माहितीचे बारकाईने निरीक्षण करायचे असते. ही रणनीती वापरली तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण नक्कीच मिळतील. नकाशात उत्तरे शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 2 गोष्टींवर प्रभुत्व मिळवायचे आहे. पहिले म्हणजे दिशाज्ञान आणि दुसरे म्हणजे सूची वाचन. तुम्हाला माहीत आहे का, नकाशात विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच नकाशात दडलेली असतात. फक्त ती शोधण्याची कला तुम्हाला अवगत करायची आहे. नकाशा वाचनाचे पहिले साधन म्हणजे होकायंत्र आणि दिशा. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या मुख्य दिशा तर आपल्याला माहीतच आहेत. पण बोर्ड परीक्षेत ईशान्य ही उपदिशा अतिशय महत्त्वाची ठरते. भारताचा हिमालय असो किंवा ब्राझीलचा काटिंगा प्रदेश, या दोन्हीसाठी ईशान्य दिशा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दुसरे महत्त्वाचे साधन म्हणजे सूची किंवा ज्याला आपण लेजंड म्हणतो. ही नकाशाची भाषा आहे. नकाशातील रेषा रस्ते किंवा महामार्ग दर्शवतात. छोटे बिंदू किंवा चिन्हे शहरे आणि बंदरे दर्शवतात. तर रंग हे भूरूपे आणि जमिनीची उंची सांगतात. उदाहरणार्थ, हिरवा रंग नेहमी मैदानी प्रदेश दर्शवतो. कोणताही प्रश्न सोडवण्यापूर्वी सूची नक्की वाचा. आता भारताच्या नकाशाकडे पहा. येथे 2 महत्त्वाचे महामार्ग आहेत. उत्तर दक्षिण महामार्ग जो श्रीनगरला कन्याकुमारीशी जोडतो आणि पूर्व पश्चिम महामार्ग जो पोरबंदरला सिलचरशी जोडतो. परीक्षेमध्ये महामार्गाचा मार्ग शोधण्यासाठी नेहमी रेषेचा मागोवा घेत प्रवास करा. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरांकडे लक्ष द्या. पश्चिम किनाऱ्यावर मुंबई हे प्रमुख बंदर आहे, तर कोची हे सर्वात दक्षिणेकडील बंदर आहे. पूर्व किनाऱ्यावर कोलकाता, विशाखापट्टणम आणि चेन्नई ही महत्त्वाची बंदरे आहेत. प्रश्नामध्ये पूर्व किनारा विचारला आहे की पश्चिम हे तपासायला विसरू नका. नकाशात जलविभाजक म्हणजे असा उंच भाग जो 2 नद्यांच्या खोऱ्यांना वेगळा करतो. भारताच्या नकाशात विंध्य पर्वत हा एक महत्त्वाचा जलविभाजक आहे, जो गंगा नदीचे खोरे आणि नर्मदा नदीचे खोरे यांना एकमेकांपासून वेगळे करतो. भारतातील मेवाड, माळवा आणि छोटा नागपूर पठारांचा क्रम लक्षात ठेवा. हे अरवली पर्वत आणि छोटा नागपूर पठाराच्या दरम्यान येतात. तसेच वर्धा आणि वैनगंगा या नद्या दक्षिण दिशेला वाहतात हे नकाशात स्पष्ट दिसते. आता ब्राझीलच्या नकाशाचे निरीक्षण करूया. ब्राझीलमध्ये रस्ते वाहतूक महत्त्वाची आहे. नकाशात ट्रान्स ॲमेझोनियन महामार्ग स्पष्ट दिसतो. जर तुम्हाला ब्राझिलियापासून मॅनॉसपर्यंत जायचे असेल तर तुम्हाला रस्ते मार्गाचाच वापर करावा लागेल. ब्राझीलच्या नकाशात उत्तर टोकाला बोआ विस्ता हे ठिकाण आहे, तर किनारपट्टीवर साल्वादोर, रिओ डी जेनेरिओ आणि सॅन्टोस ही महत्त्वाची बंदरे आणि विमानतळे आहेत. नकाशाच्या दक्षिण टोकाला रिओ ग्रँडे हे बंदर आहे. ही ठिकाणे वारंवार परीक्षेत विचारली जातात. ब्राझीलमध्ये रंगांचा वापर उंची दर्शवण्यासाठी केला जातो. 0 ते 200 मीटर उंचीचा जो हिरवा भाग दिसतो तो म्हणजे ॲमेझॉन नदीचे खोरे. उत्तरेकडील पिको द नेब्लिना हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे. तसेच ईशान्येतील काटिंगा हा शुष्क प्रदेश आणि दक्षिणेतील पंपास हा गवताळ प्रदेश लक्षात ठेवा. काही प्रश्न का आणि कसे यावर आधारित असतात. उदाहरणार्थ, भारताच्या ईशान्य भागात वाहतुकीचे जाळे विरळ का आहे? नकाशा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की तिथे हिमालय पर्वत आणि दाट जंगले आहेत. म्हणजेच प्राकृतिक रचनेचा मानवी जीवनावर आणि वाहतुकीवर परिणाम होतो हे आपण नकाशावरून सिद्ध करू शकतो. शेवटी नकाशा वाचनाचे 4 सुवर्ण नियम लक्षात ठेवा. 1. आधी दिशा निश्चित करा. 2. सूचीचा अर्थ समजून घ्या. 3. नद्या किंवा रस्त्यांचा प्रवाह नीट ट्रॅक करा. आणि 4. उत्तर नेहमी पूर्ण वाक्यात लिहा. नकाशा वाचन खरोखर सोपे आहे, फक्त शांत चित्ताने निरीक्षण करा. विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला भूगोल परीक्षेत मदत करेल. अशाच प्रकारच्या इतर शैक्षणिक व्हिडिओसाठी आणि बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.